एक परिवर्तन योग तयार होत आहे. शांतता टिकवून ठेवा. कर्क राशीच्या मित्रांनो, 18 मे ते 25 मे 2025 संवाद या गोष्टी वाढवाव्या लागतील. गणेशाय नमः. नमः शिवाय. आपले सर्वांचे आमच्या चॅनेलवर पुन्हा स्वागत करतो. अशी आशा करतो की आपण सर्वजण स्वस्थ असाल. महादेवांची कृपा आपल्यावर सदैव राहो. हे व्हिडिओ कर्क राशीसाठी अत्यंत विशेष आहे कारण हा व्हिडिओ येणाऱ्या आठवड्यासाठी म्हणजेच 18 मे ते 25 मे 2025 या साप्ताहिक राशी भविष्याविषयी आहे. कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल याविषयी आपण बोलणार आहोत. माझे साप्ताहिक राशी भविष्य मुख्यतः चंद्र आणि त्याच्या गतीवर आधारित असते. चंद्र एक अत्यंत विशेष ग्रह आहे. त्याचे वैशिष्ट्य हे आहे की तो फार वेगाने फिरतो आणि तो मनाचा कारक मानला जातो. चंद्र ज्या भावात जातो, ज्या ग्रहाला गोचरात पाहतो, त्याच्याशी संपर्कात येतो, त्याला खूप प्रभावीपणे सक्रिय करतो. त्यामुळे दररोजच्या घटनांवर चंद्राचा प्रभाव फार मोठा असतो आणि म्हणूनच साप्ताहिक राशी भविष्य महत्त्वाचे ठरते. कर्क राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात चंद्राचा आणि इतर ग्रहांचा आपल्यावर काय परिणाम होईल याचे थोडे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळावे यासाठी हे साप्ताहिक राशी भविष्य अतिशय महत्त्वाचे ठरते. जर आपली लग्नराशी किंवा चंद्रराशी कर्क असेल तर आपण हे राशी भविष्य मार्गदर्शनासाठी पाहू शकता. ज्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिक सुसंगत वाटते त्या दृष्टीने याकडे पहा. वैयक्तिक दृष्टिकोनातून मला असे वाटते की लग्नराशीने पाहणे अधिक योग्य असते. परंतु जर आपल्याला आपली लग्नराशी माहीत नसेल तर आपण चंद्रराशीने देखील पाहू शकता. कर्क राशीच्या मित्रांनो, आता आपण या अत्यंत महत्त्वाच्या साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करू. चंद्र आपल्या 5व्या भावात येतील. हे 18 तारखेला रात्री आणि 19 मेच्या सकाळी होईल. चंद्र 21 मे दुपारी 2 वाजेपर्यंत 5व्या भावात राहतील. चंद्राचा 5व्या भावात असणे सामान्यतः चांगले असते. कर्क राशीसाठी तर हे विशेषतः शुभ असते कारण त्यांचे लग्नेश जेव्हा 5व्या भावात जातात तेव्हा राजयोग, भाग्ययोग, लक्ष्मीयोग तयार होतो. मात्र चंद्र या काळात नीच राशीत असतात. तरीसुद्धा मी नेहमीच म्हणतो की नीच ग्रह म्हणजे वाईट असे समजणे योग्य नाही. त्यालाही त्याचे महत्त्व असते. कर्क राशीच्या मित्रांनो, या काळात एक चांगली गोष्ट अशी की गुरुची दृष्टी आहे. गुरु भाग्येश आहेत आणि उपचय भावात बसलेले आहेत. त्यामुळे अचानकपणे ऊर्जा मिळेल. काम करण्याची सकारात्मकता चांगली राहील आणि कामे देखील चांगली होतील. लाभ होईल. लग्न आणि पंचम भावामध्ये एक परिवर्तन योग तयार होत आहे कारण चंद्र मंगळाच्या राशीत आहे आणि मंगळ चंद्राच्या राशीत आहे. हा परिवर्तन योग भाग्यकारक आहे. नवकल्पनांसाठी आणि सर्जनशीलतेसाठी अत्यंत लाभदायक ठरतो. कर्क राशीच्या मित्रांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की चंद्र नीच राशीत आहेत आणि नीच ग्रहाशीच त्यांनी परिवर्तन योग केला आहे. त्यामुळे अति आक्रमकता आणि विचारांच्या गर्दीत हरवण्याची शक्यता वाढते. गुरूच्या प्रभावामुळे थोडी निराशा आणि राहूच्या प्रभावामुळे भ्रम निर्माण होतो. त्यामुळे जरी बाह्य जीवनात सर्व काही चांगले दिसत असेल तरी अंतःकरणात एक हलकल्लोळ असतो. हे अंतर्गत आणि बाह्य जीवनातील विसंगतीवर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. तरीही हा काळ उत्पादक आहे. नवांश कुंडलीनुसार काहीतरी नवीन सुरू करण्याचा उत्तम काळ आहे. दशांश कुंडली सांगते की कार्यक्षेत्रात कमी बोलावे. आपल्या कामात लक्ष द्यावे. व्यवसायात सुद्धा हेच लागू होते. शांतता टिकवून ठेवा. प्रेम जीवनाबाबत आपण अनेकदा स्वतःला पीडित समजून सर्व दोष जोडीदारावर टाकतो. असे होत आहे. कदाचित आपण हे मान्य करणार नाही, पण थोडे आत्मपरीक्षण आवश्यक आहे.
कधी कधी आपण स्वतःला बळी समजतो आणि आपल्याच चुका दुर्लक्षित करतो. प्रत्येक नात्यात थोड्या फार चुका दोन्ही बाजूंनी असतात. यावर लक्ष द्या. वैवाहिक जीवन मात्र ठीक आहे. संवादात वाढ होईल. कर्क राशीच्या मित्रांनो, विद्यार्थ्यांनी आपले मानसिक स्वास्थ्य जपावे कारण ते थोडे अस्थिर दिसते. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर बीपीची समस्या, पोटाचे विकार आणि अपचन त्रासदायक ठरतील. सर्वाष्टक अनुसार आपला सप्तम भाव बळकट आहे. याचा अर्थ असा की आठवड्याच्या सुरुवातीचा भाग व्यवसाय सुरू करण्यासाठी, काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. 21 तारखेला दुपारी 2 वाजेच्या सुमारास चंद्र राशी बदलून 6व्या भावात म्हणजेच धनु राशीत प्रवेश करतील आणि 18 तारखेपर्यंत तिथे राहतील. त्याआधी गुरूचा गोचर होणार आहे आणि सूर्याचाही गोचर 21 तारखेलाच होईल. चंद्राचा 6व्या भावात येणे मिश्रित परिणाम देणारे असते. लग्नेश उपचय भावात आल्यामुळे पुन्हा ऊर्जा प्राप्त होते. अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. गजकेसरी योग तयार होतो. गुरूचा प्रभाव मिळतो आणि गुरु भागेश आहेत. ते विरुद्ध राजयोग तयार करून स्वतःच्या भावाकडे पाहत आहेत. त्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. कायदेशीर बाबतीत यश मिळेल. पराक्रम, समस्यांवर मात करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती वाढेल. कर्क राशीच्या मित्रांनो, ही सर्व सकारात्मक लक्षणे असूनही चंद्र 6व्या घरात असल्यामुळे आरोग्यासाठी चांगले नाही. दुखापत होऊ शकते, इंजरी होऊ शकते. शनीचा प्रभाव देखील आहे, जो विष दोष निर्माण करतो. शनी अष्टमेश सुद्धा आहे आणि अशा परिस्थितीत मन अकारण नकारात्मक विचारांकडे झुकते आणि त्यामुळे संपूर्ण चांगला काळ बिघडू शकतो. कर्क राशीच्या मित्रांनो, थोडंसं आपलं मन चुकीच्या गोष्टींकडे जाण्यापासून थांबवलं तर चांगलं होईल. नवांश कुंडलीनुसार सत्यतेकडे लक्ष द्या. आपल्या बोलण्यात कुणालाही खोटी आश्वासने देऊ नका किंवा कोणताही वचनबद्धतेचा शब्द देऊ नका. दशांश कुंडलीनुसार कार्यक्षेत्रात आपल्या बॉस आणि सहकाऱ्यांशी फारच नम्रतेने वागा आणि बोला. व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर आपण आपल्या कनेक्शन्स आणि संवाद या गोष्टी वाढवाव्या लागतील, सांभाळाव्या लागतील, नव्याने तयार कराव्या लागतील. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने खूप वाईट काळ आहे. अगदी किरकोळ गैरसमजुतीमुळे मोठे भांडण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही बाहेरील व्यक्ती, जसे की कुटुंबातील सदस्य किंवा मित्र, आपल्या दोघांमध्ये भांडण घडवून आणू शकतात आणि आपण ते समजूनही घेत नाही. विद्यार्थ्यांनी थोडं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. अशा व्यक्तीशी बोला ज्यांना आपल्या क्षेत्रात थोडी तरी तज्ञता आहे. जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमः शिवाय.